तो मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला कार घ्यायची आहे बट कार सुद्धा एकदम ब्रँडेड पाहिजे, कमी चाललेली पाहिजे, गाडीवरती वॉरंटी भेटायला पाहिजे, लोन व्हायला पाहिजे, डॉक्युमेंटेशनचं कुठलंही टेन्शन नको आहे। तर अशाच ठिकाणी मी तुमच्यासाठी जो स्टॉक आहे हा घेऊन आलेलो आहे। आज आपण शूट करत आहोत कार स्टॉक एक्सचेंज बावधान सुतारवाडी या ठिकाणी यांचं शोरूम आहे। तर अभिषेक वेलकम आहे, कसा आहे? मस्त सर। बरं आता सध्या जर पाहिलं तर यूज कारमध्ये आपल्याकडे काय काय व्हरायटीज आहे? यूज कारमध्ये जसं की आपल्याकडे प्रीमियम गाड्या असतील, SUV आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे खूप साऱ्या अशा लो बजेटमध्ये पण गाड्या आपल्याकडे अवेलेबल राहणार आहेत। बरं चालेल। आता मोस्टली काय आहे की महिंद्राच्या गाड्या सुद्धा भरपूर लोक मागणी करतात। बरोबर। तर महिंद्राच्या गाड्यांमध्ये काय काय ऑप्शन आहे आपल्याकडे? महिंद्राच्या गाड्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याकडे स्कॉर्पिओ, बोलेरो, TUV 300 अशा खूप सारे मल्टिपल ऑप्शन्स राहणार आहे। XUV 500 असणार आहे आपल्याकडे। ओके, अशा खूप सारे ऑप्शन महिंद्रामध्ये अवेलेबल आहे। तर स्क्रीनवरती नंबर आहे, बेस्ट डील साठी कॉल करा। कार स्टॉक एक्सचेंज आपला एकदा ऍड्रेस सांगून दे बरं। आपला जो ॲड्रेस आहे पुणे बेंगलोर हायवे नियर टोनीचा धाबा, पाषाण सुतारवाडी, पुणे। चालते। तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। पहिली TUV किती दिली होती आम्हाला? पहिली TUV सर 2018ची TUV राहणार आहे, फर्स्ट ओनर आहे। गाडी ही कमी चाललेली आहे। गाडीची प्राइस जी आहे आपण कोट करतोय फक्त 8,75,000 रुपये, जी की नेगोशिएबल राहणार आहे। लोन होऊन जाईल याच्यावर? लोन त्या गाडीवरती होऊन जाणार। बरं चालते। पुढची बोलेरो? बोलेरो सर 2020ची गाडी राहणार आहे, फर्स्ट ओनर राहणार। ही पण 92,000 किलोमीटर चाललेली आहे, शॉर्ट बोलेरो। गाडीची प्राइस आपण कोट करतोय 8,95,000 रुपये, जी की नेगोशिएबल। चालते। सो ही बोलेरो सुद्धा अवेलेबल असणार आहे। पुढची स्कॉर्पिओ सर 2015ची बरं, फर्स्ट ओनर आणि 12,000 किलोमीटर फक्त चाललेली गाडी। 12,000 पण कसा विश्वास ठेवायचा? 12,000 10 वर्ष होत आले ना गाडीला। हो बरोबर आहे सर, कंपनी मेंटेन गाडी आहे सर, कंपनी रजिस्टर गाडी असणार आहे। बरं, आणि गाडी ही वेल मेंटेन आहे एकदम। जर तुम्ही गाडी चालू करून जर बघितली तर एकदम स्मूथ फायरिंग गाडीची असणार। या गाडीच्या प्राइसिंग साठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपल्याला फोन करायचा आहे आणि डिटेल्स घ्यायचे। चालते। एकदम लेस ड्रिव्हन गाडी आहे। पुढची हॅरियर सर 2021ची राहणार आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। आणि या गाडीची प्राइस जाणण्यासाठी पण तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर मॅन्युअल आहे की ऑटोमॅटिक आहे? ही ऑटोमॅटिक राहणार आहे। ऑटोमॅटिक डिझेल मध्ये कंडिशन पाहू शकता। MH14 मध्ये ही EV पण आहे। EV पण आहे सर। बरं ही किती दिली आम्हाला? EV मध्ये टाटा टिगॉर राहणार आहे 2021ची। बरं, फर्स्ट ओनर गाडी आहे आणि ही प्राइस आपण कोट करतोय फक्त 6.5 लाख रुपये। आणि यात पण आपण मान सन्मान नक्की करून देऊ। अभिषेक पंचची काय डील देतो आम्हाला? पंच 2024ची गाडी राहणार आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। जसं आपण म्हणतो की कमी चाललेल्या गाड्या, तशी 10,000 किलोमीटर चाललेली गाडी राहणार आहे, ती पण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत असणार आहे। क्या बात। आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त 9.5 लाख रुपये। त्यात पण मान सन्मान नक्की करून देणार। सो गाडीला अलॉय व्हील वगैरे सर्व तुम्हाला मिळून जाणार आहे। क्रिस्टा किती दिली होते? क्रिस्टा सर झेड ऑटो राहणार आहे। जशी मार्केटमध्ये रिक्वायरमेंट खूप आहे गाडीची, त्यात पण व्हाईट कलर मध्ये गाडी आहे। बरोबर। गाडी ही 1 लाख किलोमीटर चाललेली 2021ची गाडी असणार आहे। आणि गाडीची प्राइस आहे आपण कोट करतोय 28,25,000 रुपये। त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून देऊ। आणि डिझेल ऑटोमॅटिक बरं का, आता नवीन तर बंद झालेली आहे ऑटोमॅटिक मध्ये। सो या गाडीचा विचार तुम्ही करू शकता। झेड व्हेरियंट आहे। त्यानंतर कुशा किती दिली होते? मॉन्टे कार्लो एडिशन आहे। मॉन्टे कार्लो एडिशन राहणार आहे। क्या बात आहे। ही पण जशी तुम्हाला सांगितलं 10,000 किलोमीटर चाललेली फक्त गाडी असणार आहे। 2025ची 5 महिने जुनी गाडी असणार आहे। क्या बात आहे। आणि DSG गिअरबॉक्स सोबत असणार आहे। गाडी 2025ची फर्स्ट ओनर आहे। आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय 18,50,000 रुपये, जी की नेगोशिएबल। मागच्या क्रेटाची गाडी दिली होती आम्हाला? क्रेटा असणार आहे सर 2019ची क्रेटा असणार आहे, पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत। बरं, फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे ही पण। आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त 9,50,000 रुपये। ओके। आणि यात पण आपण मान सन्मान नक्की करून देणार। टॉप मॉडेल प्लस सनरूफ देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला जर सिडान घ्यायचे असेल ना तर सिडानचे सुद्धा इथे मल्टिपल जे ऑप्शन आहेत हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात। सो मस्ट व्हिजिट। स्क्रीनवरती नंबर आहे, याच्यासाठी कॉल करू शकता। ही डिझेलमध्ये हेक्टर? डिझेल मॅन्युअल मध्ये राहणार आहे सर। बरं चालते। काय डील देतो आम्हाला? सर 2021-22ची ही पण गाडी राहणार आहे। बरं, फर्स्ट ओनर आहे। आणि या गाडीच्या प्राइस साठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करायचा आणि डिटेल्स घ्यायच्या। चालते। पुढची थार डिझेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये असणार आहे। मार्केटमध्ये डिझेल ऑटोमॅटिक कमी गाड्या रिसेलला आहेत, आपल्याकडे अवेलेबल आहे। 2022ची 48,000 चाललेली सेकंड ओनर गाडी राहणार आहे। गाडीची प्राइस आपण कोट करतोय 14.5 लाख रुपये। 14.5 लाख रुपये। आणि हे M-Hawk 130 म्हणजे 4x4 मध्ये असणार। आणि सॉफ्ट टॉप तुम्हाला इथे गाडीमध्ये मिळतो, जो की कन्व्हर्टेबल आहे। त्यामुळे तुम्ही जर कुठे बाहेर फिरायला गेले तर तिथे देखील चांगला ऑप्शन होऊन जाईल। कंपास किती दिले होते? जीप कंपास सर 2018ची सेकंड ओनर राहणार आहे, डिझेल मॅन्युअल मध्ये। आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त 11,50,000 रुपये। त्यात पण आपण मान सन्मान नक्की करून देऊ। हॅरियर सुद्धा आहे।
ही कोडी किती दिली तर कोडियाक 2018ची राहणार आहे. ही डिझेल ऑटोमॅटिक मध्ये राहणार आहे. क्या बात. फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय 27,50,000 रुपये. ओके. त्यात पण आपण मानसन्मान नक्की करून देणार. ओके. आणि डिझेल ऑटोमॅटिक, सो फीचर लोडेड गाडी आहे बरं का. डस्टर किती दिले ते? डस्टर सर 2016ची गाडी राहणार आहे. ओके. गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय 7,50,000 रुपये. त्यात पण आपण मानसन्मान नक्की करून देणार. डिझेल ऑटोमॅटिक आहे. डिझेल ऑटोमॅटिक RXL व्हेरियंट आहे आणि तुम्ही गाडीची कंडिशन जर पाहिली ना तर एकदम प्रॉपर पद्धतीनं गाडी जी आहे ते मेंटेन ठेवलेली आहे. आतल्या साईडने सुद्धा एकदम प्रॉपर पद्धतीनं गाडीचं ओव्हरऑल जे इंटेरियर आहे तुम्हाला पाहायला भेटतं. सो या गाडीचा देखील तुम्ही विचार करू शकता. आता खूप रिअर गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिकमध्ये, लवकर भेटत नाही. बाकी इकडे जर पाहिलं सीडांचा देखील खूप चांगला असा जो स्टॉक आहे हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो. सेलेरिओ किती दिलं आम्हाला? सर सेलेरिओ राहणार आहे सर 2019ची गाडी आहे. ओके. मॅन्युअलमध्ये राहणार आहे. बरं. 41,000 किलोमीटर चाललेली आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय 4,75,000 रुपये, जी की नेगोशिएबल राहणार. ओके. पुढची ग्रँड i10 ऑटोमॅटिक राहणार आहे. 2015ची सेकंड ओनर. बरं. 3,95,000 रुपये. सो मित्रांनो इकडे जर पाहिलं हॅचबॅकचा देखील खूप चांगला असा जो स्टॉक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो. पण आपण जी वॉरंटी देतो, जे कस्टमर इथून गाडी घेतात, येस तर त्यांना बेनिफिट काय भेटतं? त्यांना जे बेनिफिट भेटतात जसे की 1 इयर इंजिन आणि गिअरबॉक्सची वॉरंटी आपण प्रोव्हाइड करतो. बरं. त्याच्या व्यतिरिक्त 3 लेबर फ्री सर्व्हिसिंग पण आपण प्रोव्हाइड करतोय. अच्छा. त्याच्या व्यतिरिक्त आपण RC ट्रान्सफर फ्री ऑफ कॉस्ट करून देतोय. त्याची कोणतेही हिडन चार्जेस नसणार आहेत. अच्छा. हो. आणि पॅन इंडियामध्ये आपण कुठूनही लोन करू शकतो. त्यामुळे मित्रांनो स्क्रीनवरती नंबर आहे, बेस्ट डीलसाठी कॉल करा, आपला रेफरन्स सांगा. किमतीमध्ये मान सन्मान हा नक्कीच होऊन जाईल आणि एक चांगल्या कंडिशनच्या गाड्या तुम्ही इथनं घेऊ शकता. बाकी प्रीमियम गाड्यांचा जो स्टॉक आहे हा देखील तुम्ही पाहू शकता. तो X1 आहे, Q3 आहे, तो मल्टिपल प्रीमियम गाड्या सुद्धा आहे. सो व्हिजिट करा कार स्टॉक एक्सचेंज सुतारवाडी पुणे या ठिकाणी. धन्यवाद.